हे हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एकदम सिम्पल सोबर मेकअप लुक जो खूप जास्त व्हायरल होतोय, खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये पण आहे. ओळखलं का कुणाचा आहे हा मेकअप लुक? तर तो मेकअप लुक आहे आपल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले यांचा. तर ते आता खूप नॅशनल क्रश झालेले आहेत, कारण की त्यांनी फक्त आणि फक्त सिम्पल मेकअप लुक करून सगळ्यांना वेड लावलेले आहे काहीच. आणि त्याच याच्याने मी खूपच इन्स्पायर झाले आणि त्याच्यामुळे मी हा मेकअप लुक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. कारण की हा मेकअप लुक 35+ ज्या महिला आहेत त्यांनी जर केला तर ते खूप जास्त सोबर आणि सुंदर दिसू शकतात. कारण की 35+ महिलांना जास्त मेकअप हा आपल्या स्किनवरती म्हणजे अजिबात चांगला पण नाही दिसत आणि ओव्हर असं वाटतं. तर त्याच्यासाठी आपल्याला असं सिम्पल मेकअप लुक केल्यानंतर आपलं जे लुक आणि जी स्किन आपली छान दिसते ना, तर ती कधीच दिसत नाही. आणि सिम्पल सोबर मेकअप असलं ना तर आपण खूप छान सोज्वळ सुंदर आणि ब्युटिफुल दिसायला मदत होते. तर चला आपण आज ह्या व्हिडिओमध्ये गिरिजा ओक यांचा मेकअप लुक क्रिएट करणार आहे. ज्या खूप छान अभिनेत्री आहेत, त्यांनी तारे जमीनवर मध्ये आमिर खान सोबत पण त्यांनी भूमिका निभावली आहे. एक टीचर होते त्या पिक्चरमध्ये. आणि सेकंड पिक्चरमध्ये जवानमध्ये शाहरुख खान सोबत सुद्धा ते आहेत. आणि भरपूर सारे मालिका सिनेमे त्यांनी मराठीमध्ये केलेले आहेत. त्याच्याचमुळे त्यांनी एक अशा कलरची ब्ल्यू साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज आणि असे सिंपल दागिने घालून त्यांनी तो मेकअप लुक क्रिएट केला होता. गाईज किती सुंदर दिसत होत्या त्या त्या व्हिडिओमध्ये. तर त्यांचा एक पॉडकास्ट झाला होता, त्याच्यामध्ये त्यांनी तो म्हणजे जे जे काही प्रश्न विचारत होते पॉडकास्टवाले आणि त्याच्यात त्या उत्तरं देत होत्या. आणि त्याच्यात त्यांनी एकदम असं सिम्पल मेकअप लुक करून त्या गेल्या होत्या. आणि त्या छोट्या छोट्या त्या क्लिपांमधून इंस्टाग्रामवर यूट्यूबवर सगळीकडे त्यांचंच व्हिडिओ रील चालू आहेत. आणि तुम्ही सुद्धा सर्च करून बघू शकता. तो खूप सिम्पल मेकअप लुक आहे. आणि त्या आता ह्या ब्ल्यू साडीमुळे ब्ल्यू नॅशनल क्रश म्हणून त्या ओळखल्या जात आहेत. आणि खूप सुंदर दिसत आहेत त्या मेकअप लुकमध्ये. तर चला आपण जास्त वेळ न घालवता पण त्यांचा मेकअप लुक स्टार्ट करूया. मी काय सांगेन, मला सगळ्यात सोपा मेकअप लुक असतो हेवी मेकअप लुक तरी थोडा बरा असतो, सिम्पल असतो. पण सिम्पल मेकअप लुक त्याच्यात खूप जास्त कठीण मला तरी वाटतो. कारण की त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मेकअप प्रोडक्ट लावून आपल्याला काही हाईड करायचं नसतं. आपल्याला एकदम कमी प्रोडक्टमध्ये तो मेकअप लुक क्रिएट करायचा असतो की नो मेकअप लुक दाखवायचा असतो. म्हणून आपल्याला हे एक टास्कप्रमाणेच असतं. जर ज्यांची स्किन खूप सुंदर आहे, नॅचरली खूप छान दिसतात एक व्यक्ती, आणि जी आपली स्किन टोन आहे तिलाच आपल्याला नॅचरल लुकमध्ये आणणं खूप जास्त कठीण असतं. ज्या सुंदर आहेत त्यांचा तर स्किन टोन जो चांगला आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावर काही दाग धब्बे नाही तर त्यांना तो मेकअप लुक सिम्पल इझी होऊन जातो. पण ज्यांच्या स्किनवरती दाग धब्बे आहेत किंवा अंडर आय म्हणजे आहेत झालेले, डार्क सर्कल वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे मेकअप लुक करायला थोडासा सिम्पल मेकअप लुक करायला थोडासा अवघड जातो. पण काही नाही, आपण थोडा प्रयत्न करूया तसं करण्यासाठी. ठीक आहे, चांगला मेकअप लुक. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले आपली स्किन एकदम छान अशी क्लीन स्वच्छ फेसवॉशने धुवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे सुटेबल असेल ते मॉइश्चरायझर लावून घ्यायचं तुमच्या स्किनला. तर मी इथं सिटाफिलचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे, जे माझ्या स्किनला खूप जास्त छान सूट होतं. आणि एकदम छान डेली तुम्ही आंघोळ झाल्यानंतर ना असं छान मॉइश्चरायझर स्किनला लावून घ्यायला पाहिजे. कारण की त्याने आपली स्किन एकदम छान आणि सुंदर राहते. मी काही चेहऱ्या लावलेल्या नाही आज, बघू शकता, कारण की मला तुम्हाला मेकअप दाखवायचा होता म्हणून. तर मी असं छान मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. कारण की मॉइश्चरायझर लावल्याने काय होते ना, आपली स्किन एकदम हायड्रेट होते. आणि हायड्रेट स्किनवरती मेकअप खूप छान दिसतो आणि आपलं नॅचरल लुक दिसतं. आपल्याला जास्त हेवी मेकअप नाही करायचा. आणखी 35+ ज्या महिला आहेत ना त्यांना अजिबात असं जास्त हेवी लूक वगैरे जास्त चांगला नाही दिसत. ज्या कोणी डॉक्टर असतील आणि डेली म्हणजे आपल्याला कुठं ऑफिसला जायचं असेल, आपल्याला लग्न कार्यानं वगैरे जायचं नसेल, ऑफिसला जायचं आहे किंवा आपल्याला तुम्ही एखाद्या डॉक्टर असाल किंवा कुठल्या ऑफिसमध्ये बँकेमध्ये तुम्ही काम करता, एकदम हेवी मेकअप लुक केला ना तर तो अजिबात चांगला दिसत नाही. बघा कशी लग्नाला आल्यासारखी तयार होऊन आली असं दिसतं. म्हणून नॉर्मल मेकअप लुकमध्ये सुद्धा तुम्ही सिम्पल नॅचरल मेकअप लुकमधून खूप छान दिसता, सुंदर दिसता. आता हे प्रायमर आहे, कारण की आपण थोडी BB प्लसची क्रीम आहे ती लावणार आहे, म्हणून थोडंसं मी प्रायमर घेते.
आता विंटर सीझन चालू आहे म्हणून थोडंसं स्किनकडे लक्ष द्या, कारण की विंटरमध्ये स्किन खूप ड्राय होऊन जाते. त्याच्यासाठी इथे माझ्या थोडे नाकाजवळ इथे ना थोडे ओपन पोर्स आहेत, तर म्हणून मी तिथे थोडं प्रायमर लावून घेतलेलं आहे मस्त. आणि बाकी स्किनवरती पण, कारण की ना मेकअप केल्यानंतर नॅचरल मेकअप असो किंवा कुठलंही फाउंडेशन किंवा कुठली बीबी क्रीम असो, ती आपल्या पोर्समध्ये जातेच आत. तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या स्किनला पहिले प्रोटेक्ट करणं जास्त गरजेचं असतं. आता ही आहे लॅक्मीची, प्रायमर लावून झालेलं आहे माझं, मॉइश्चरायझर लावलं, प्रायमर लावलं, दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर मी आता लॅक्मीची 95 जी आहे CC क्रीम ती लावते आहे. बीबी क्रीम वेगळी असते आणि CC क्रीम थोडी हाय कव्हरेज असते. आणि मग CC क्रीमच्या नंतर असतं फाउंडेशन, हाय कव्हरेज असतं, त्याच्यात भरपूर प्रकार आहेत. तर बीबी क्रीम नंतर आहे ही CC क्रीम, ती आपण डेली बेसवर यूज करू शकतो. तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे जात असाल तर तुम्ही यूज करू शकता जास्त. तर मी ही थोडी क्रीम घेते आहे, बघू शकता. त्यांनी खूप जास्त सिम्पल सोबर नॅचरल मेकअप लुक केलेला होता गाईस. ते खूप छान होता, मला खूप जास्त आवडला, म्हणून मी तुमच्यासाठी हा मेकअप लुक घेऊन आलेली आहे. आणि असाही आपण हा मेकअप लुक डेली बेसवर करू शकतो आणि नो मेकअप लुक दिसणार आहे बिलकुल, आणि चेहरा तुमचा एकदम छान सुंदर दिसणार आहे. बघू शकता आता इथं जिथे जिथे तुम्हाला असे डार्क सर्कल वगैरे असतील ना डोळ्यावरती, किंवा पिंपल्स तर चालले जातात, पण त्यांचे नंतर जे डाग आपल्या चेहऱ्यावरती पडतात ना, ते खूप भयंकर असतात, जात नाहीत ते लवकर. तर आता मी ही क्रीम लावलेली, ही ना बघू शकता बोटांनी सुद्धा अशी स्प्रेड होते बघा. बोटांनीच मी याला स्प्रेड करते. आपल्याला ब्युटी ब्लेंडरची काहीच आवश्यकता नाही, कारण की ही बोटांनी होऊन जाते. थोडीशी उरलेली क्रीम मी इथं गळ्याला पण लावून घेते, बघू शकता. कारण की CC क्रीमचा हाच फायदा असतो, आपल्याला आपल्या हाताने व्यवस्थित अशी छान तिला ब्लेंड करता येते बोटाने. आणि जे फाउंडेशन असतं ते थोडं थिक असतं, तर त्याच्यामुळे काय होतं ना, ते आपल्याला ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश असतात ना मेकअपचे, त्यानेच आपल्याला ते इतकं छान ब्लेंड करता येतं. म्हणून तर मी आता ही बघू शकता तुम्ही, अशी छान ब्लेंड, किती छान ब्लेंड झालेली आहे, नॅचरल वाटतं. तर मी आता मस्त अशी CC क्रीम लावून झालेली आहे आपल्या. तर आपण थोडंसं ना तिला कधी कधी काय होतं, CC क्रीम ही चिपचिप असं वाटतं थोडंसं चेहऱ्यावरती, म्हणून आपण तिला थोडं सेट करून घेऊया. तुम्ही कॉम्पॅक्टनी जर सेट केलं तर थोडा हेवी मेकअप लुक होईल, म्हणून आपण तिला लूज पावडरने सेट करतो आहे. हे आहे लूज पावडर, मी याला थोडं सेट करून घेते, म्हणजे असं चिपचिप किंवा केकी असं वाटणार नाही आपल्याला. कारण की आपल्याला नॅचरल मेकअप लुक ठेवायचा आहे, म्हणून जास्त काही असं करायचं नाही. हा मेकअप लुक तुम्ही कॉलेज गोईंग जर गर्ल असाल तरीसुद्धा करू शकता, आणि 35+ महिला असतील किंवा कुठलेही ह्युमन, म्हणजे ऑफिस जायचं असेल, घरी राहायचं असेल, किंवा मुलांना स्कूलला सोडायचं असेल, किंवा छोटी मोठी पार्टी फंक्शन असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तर मी हा मस्त सेट केलेला आहे. आता आपल्याला ॲब्रो सेट करून घ्यायचे आहे, कारण की ॲब्रो सेट आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपला ॲब्रो पण चांगला दिसत नाही, म्हणून आपण ॲब्रो सेट करते. पहिले त्यांना असा हा स्पुली ब्रश आहे ना, याने आपण पहिले कोंब करून घेऊया छान असं. छान कोंब करून झालेलं आहे. आणि बघा इकडच्या साईडनी पेन्सिल आहे जी खूप छान आहे, माझी खूप आवडती पेन्सिल आहे, खूप नॅचरल लुक दिसतो याने. तर मी आता असं छान आयब्रो फिल करून घेते. आपल्याला जर छान स्किन पाहिजे असेल, बघू शकतो तुम्ही ही आयब्रो आणि ही आयब्रो खूप डिफरन्स दिसतोय. आणि मी सांगत होते की आपल्याला जर छान नीतं स्किन पाहिजे असेल तर तिची केअरसुद्धा तेवढीच करावी लागते. म्हणून आपण बघतो ना हिरो हिरोईन जे असतात त्यांची स्किन खूप छान आणि सुंदर दिसते, कारण की ते तेवढी केअर पण करतात. म्हणून आपण त्यांच्या इतके नाही पण थोडंफार तरी चेहरा धुणं फेसवॉशनी, चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं हे आपण डेली बेसवर करू शकतो.
ते तर खूप जास्त करतात. आपण तेवढं जरी नाही केलं, आपण थोडंसं जरी आपल्या डेली बेसवर केलं ना, तरी पण आपली स्किन एकदम छान नॅचरली नॉर्मल होऊ शकते. त्या थोडासा नॅचरल मेकअप लुक दिसायचं म्हणून हे आहे नायकाची आय पॅलेट. तर खूप छान आहे. याच्यातनं खूप छान नॅचरल शेड आहेत, फक्त 4च आहेत. खूप छान नॅचरल लुक दिसतोय म्हणून मी हे घेते. आणि ही ना कुठलाही मी जास्त करून हिला जास्त यूज करते. मी ती जास्त जी मोठी आय शॅडो आहे ना पॅलेट माझ्याकडे, मी ती यूज नाही करत जास्त, कारण की छोटीशी आहे आणि एकदम छान अशी पर्समध्ये पण बसून जाते एकदम व्यवस्थित अशी. तर बघू शकता आता असं छान मी बघू शकता बोटांनीच मी मेकअप केलेला आहे. खूप सिंपल आहे, खूप सोबर छान दिसतोय. आता माझं आय मेकअप झालेला आहे. थोडंसं आपण काय करणार, थोडासा मस्कारा लावतोय, म्हणजे काय होईल ना, आपल्या ज्या पापण्या आहेत, जी काही आपण सीसी क्रीम लावली होती किंवा जो काही कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर जे लावतो ना, ते इथं बघा, इथं ना आयलॅशेसवरती ते दिसतं थोडंसं व्हाईट. मग त्याच्याने काय होतं, मेकअप लुक हा आपला अजिबात चांगला दिसत नाही. तर हा मेबलिनचा मस्कारा आहे आणि मी असं छान त्याला एकदम खूप क्वांटिटी कमी करते, कारण की फक्त आपल्याला आयलॅशेस फक्त आपल्याला थोड्याशा ब्लॅक करायचे एकदम. खूप छान मस्कारा आहे हा. खूप छान आहे, लावलेलं आहे. आता आपण होटांना छान असा लिप बाम लावून घेतोय. नॅचरल दिसतील होटं. होटांना नॅचरल दिसण्यासाठी फक्त आपण लिप बाम लावलेलं. त्यांनी लिपस्टिक वगैरे मला नाही वाटत त्यांनी लावलेली, पण आपण थोडीशी ट्राय करू. होऊ शकतो माझं लिप बाम लावला तरी सुद्धा होतं खूप छान मॉइश्चरायझर होऊन जातात आणि एकदम नॅचरल दिसतं बघा. जसं काही आपण मेकअप केलं असं काहीच वाटत नाही आहे. आणि थोडंसं आपण ना ब्लश लावणार आहोत. हे बघा, हा ब्लश आहे. एकदम थोडासा लावायचा आहे, खूप जास्त लावायचं नाही आहे. तर एकदम नॅचरली तुमची स्किन एकदम छान अशी दिसणार आहे. छान असं मेकअप लुक बघू शकता. आता एकदम सुंदर असा नॅचरल मेकअप लुक म्हणजे झालेला आहे. फक्त ब्लश लावलेला आहे. त्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं काहीच काजळ तशी छोटीशी टिकली ब्लश लावून मी हा मेकअप लुक कंप्लीट केलेला आहे. आणि त्यांनी फक्त अशी छानशी छोटीशी टिकली लावलेली होती आणि अशी मोत्यांचे कानातले घातलेले होते. त्याच्यावरच बघू शकता छान अशी छोटीशी टिकली लावून हा मेकअप लुक मी कंप्लीट करते. आणि बघू शकता खूप सुंदर मेकअप झालेला आहे आणि नॅचरल दिसतं एकदम. पण काहीच हेवी असं काही लावलेलं नाही. आणि काजळसुद्धा त्यांनी त्या मेकअप लुकमध्ये मला त्यांचं नाही दिसलं, तर म्हणून मी पण काजळने लावलेलं आहे. आणि जर तुम्हाला थोडीशी लिपस्टिक लावायची असेल तर तुम्ही पिंक कलरची लिपस्टिक लावू शकता किंवा न्यूड शेड, एकदम जास्त न लावता फक्त थोडीशी. दॅट्स इट. बघू शकता खूप कमी क्वांटिटीत मेकअप करायचा, खूप छान दिसतो आणि आणि आपली स्किनसुद्धा खूप छान नॅचरल आणि खूप ग्लोईंग दिसते. तर त्याच्यासाठी चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. तर चला भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय. Sunshine, sunshine.